प्रभाग क्रमांक 7 इतर मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष या मतदारसंघात श्री सुभाष विठ्ठलराव जाधव यांनी केलेल्या सक्रिय कामकाजामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या नेतृत्वाची छाप अधिक ठळक झाली आहे। नागरिकांसाठी उपयुक्त अशा विविध विकास कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि परिसरातील सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झालाय। स्थानिक पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तत्परतेने सोडविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा होत आहे। प्रभागातील समाजकंटकांशी सातत्याने संवाद साधत समस्यांचे यथाशक्ती निराकरण करण्यावर श्री जाधव यांचा भर असून यामुळे त्यांची कार्यशैली सर्वांना अनुकरणीय वाटत आहे। नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची गती वाढविणाऱ्या त्यांच्या कामांमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले। आगामी काळातही नागरिकनिष्ठ धोरणे आणि विकास कामांना प्राधान्य देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचं समजतंय। नमस्कार, मी सुभाष विठ्ठलराव जाधव, प्रभाग क्रमांक 7 या मतदारसंघातनं माझी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गातनं मी उमेदवारी करत आहे। मी गेली जवळजवळ 45 वर्ष शीतल मित्रमंडळाचा संस्थापकीय सदस्य आणि अध्यक्ष होतो। त्याचप्रमाणे आमची भगवती शीतळा माता या मंदिराचा मी विश्वस्त आहे। दुसरे विश्वस्त हे स्वतः बाळासाहेब कुवर आहे। आमची जवळजवळ 7 जणांची विश्वस्त समिती होती, त्यापैकी कोरोना आणि अनेक काही गोष्टीमुळे 5 जणांचं मृत्यू झालेला आहे। मी ही उमेदवारी का लढत आहे त्यामागची पार्श्वभूमी आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। प्रथमतः आपले सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। माझी मुलाखत सुरू करण्यापूर्वी कालच आमच्या मतदारसंघातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळे यांचं दुःखद निधन झालं। मी सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यानंतर माझं जे दैवत आहे शीतळा माता, मोठा गणपती आणि मुंजा बाबा यांना नमन करून मी आपल्यापर्यंत माझी कामाची व्यथा आपल्यापर्यंत मांडत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार जाधव साहेबांचं काय ध्येय आहे, त्यांचं काय स्वप्न आहे की ते गावाचा व त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। माझी उमेदवारी करण्यामागचा प्रमुख उद्देश तुम्हाला सांगू इच्छितो। गेली अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे दिवंगत यांच्या आशीर्वादाने या बगूर शहरात 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, परंतु विकासापासून बगूर शहर आणि माझा प्रभाग हा खुंटलेला आहे। असं असताना 2 शिवसेना झाल्यानंतर मी वयाच्या 7व्या वर्षापासून बाळासाहेबांचा एक चाहता भक्त या नात्याने त्यांच्याबरोबर काम करत आहे। 40 वर्षापासून मी ज्या पद्धतीने त्या प्रभागात काम केलेलं आहे। माझा प्रभागाची जर रचना बघितलं तर बहुभाषीय आणि बहुजातीय जरी नागरिक किंवा मतदार राहत असले तर मुख्य समस्या आमच्या तिथल्या जर बघितल्या त्या रोडच्या समस्या आहे। या प्रभागात अनेक निधी आला, परंतु त्याचा विनियोग हा शासनकर्त्यांनी आणि महापालिकेतल्या नगरपालिकेच्या नगरसेवकांनी विकासासाठी केलेलं नाही। त्यानंतर माझं दुसरं विजन असं आहे का अंडरग्राऊंड विद्युत कार्यप्रणाली असावी, जेणेकरून कुठल्याही नागरिकाला जीवाला धोका होणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि 24 तास मुबलक पाणी, कारण आमची मायमाऊली दारणा नदी जवळून वाहते, आम्हाला पाण्याचा तुटवडा नाही आहे, आमच्या इतरांसारखं आमच्या शहराची रचना नाही। असं असताना 24 तास पाणी देण्याचं काम मी माझ्या निवडणुकीनंतर करणार आणि ते निवडणुकीपुरतं न ठेवता ते कायमस्वरूपी करेल। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक अद्ययावत उद्यान करण्याचा माझं प्रयोजन आहे, कारण ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असतील, 50% महिलांना आरक्षण आहे आणि 50% महिला या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे। 50% पुरुष, 50% स्त्रिया आणि थेट नगराध्यक्ष। असं असताना कुठल्याही प्रभागात उद्यानाची प्रोव्हिजन नाही। माझे लघु उद्योगाच्या अनुषंगाने मी लघु उद्योग आणणार आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला हाताला काम देण्याचं प्रयोजन मी त्या माध्यमातून करणार आहे, कारण शासनाच्या विविध योजना असतात त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचत नाही। त्याचबरोबर आरोग्यासाठी अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागतं, एवढ्या वर्ष काम करूनही ज्या नगरसेवकांनी काम केलं, या भगूर नगरपालिकेच्या स्वतःचा मालकीचं आरोग्य
निगा ठेवण्यासाठी आरोग्याचं म्हणजे दवाखाना नाही. आमच्या ज्या महिलांची प्रसूती होती ती इथनं 5 ते 10 किलोमीटर जाऊन आणि मोठ्या प्रमाणात खर्च 70 ते 80 हजार रुपये, काहींना 1.5 लाख रुपये प्रसूतीसाठी खर्च येतो. आणि शासनाच्या योजना आहे. इथे जर पूर्वी स्वतःचं प्रसूतीगृह होतं ते बंद करण्यात आलं आहे, वाचनालय बंद करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोचत नाही. आम्हाला एक अभ्यासिका द्यायची आहे. माझ्या प्रभागातील जे काही नागरिक आहे, मुलं आहे, तरुण पिढी आहे, तिला घडवण्यासाठी मी एक अभ्यासिका जेणेकरून इयत्ता पहिलीपासून ते 10वी-12वीपर्यंत न राहता पदवीधर, पदव्युत्तर आणि त्यानंतर MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून निश्चितच फायदा होईल. आणि ती अभ्यासिका बांधण्याचं काम मी माझ्या निवडणुकीच्या नंतरच्या कालामध्ये करणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय जर घ्यायचा झाला तर कोविडसारख्या महामारीमध्ये आम्ही सर्व मंडळाने आणि मी स्वतः व्यक्तिशः प्रत्येक घराची आणि प्रत्येक नागरिकांची निगा राखली. अत्यंत दुर्दैवाने सांगितलं की माझ्या प्रभागातील जवळजवळ 15-20 मतदार हे कोविडमध्ये एक्सपायर झाले. त्यामध्ये माझ्या मंडळाचे जवळजवळ 7 माझे ज्येष्ठ सहकारी होते, त्यांचं छत्र हरवलेलं घराचं. तर असं होऊ नये म्हणून आरोग्याबाबत मी विशेष लक्ष देईल. घंटागाडीची प्रोव्हिजन सकाळ आणि सायंकाळ अशा पद्धतीने ठेवू. एक वेळेस आली म्हणजे काही संपत नसतं. स्वच्छ भारत मिशन जर राबवायचं असेल तर ते प्रभागात सुद्धा त्याच पद्धतीने अत्यंत तंत्रशुद्धरित्या मांडलं गेलं पाहिजे. आणि खत प्रकल्पाची प्रोव्हिजन नाही. आणि अत्यंत महत्त्वाचा भगूरचा विषय जर झाला तर गेली 1988पासून आज पावे तर 2025पर्यंत जे स्वातंत्र्यवीर क्रांतीसूर्य तात्याराव सावरकरांचं उद्यान आहे त्या उद्यानासाठी जवळजवळ पूर्वी 68 कोटी आणि नंतर 14 कोटी, परत एकदा 14 कोटी, म्हणजे 100 कोटीच्या वरती निधी आला. परंतु एकही वीट किंवा म्हणावं तसं भरीव काम या माध्यमातून झालं नाही. मी फक्त प्रभागापुरता तर माझी बांधिलकी राहील, परंतु या शहरातील ज्या ज्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील ते आरोग्याचे असो इतर कोणते बी असो त्याच्यासाठी मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक या पदाच्या माध्यमातून आवाज उठून त्यांना न्याय देण्याचं काम मी निश्चित करेल. याबाबत माझ्या मनात कुठेही तिळमात्र शंका नाही. माझ्या प्रभागातील जे मतदार संघ आहे त्या मतदार प्रभागातील जे मतदार आहे त्यांच्या माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण मी आज निवडणूक लागली म्हणून जात नाही. गेली त्या प्रभागामध्ये आमच्या शीतला मित्रमंडळाच्या वतीने आम्ही किंगमेकर असतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे तिथले सर्व मतदार आजपर्यंत आम्ही 7 नगरसेवक सर्व मतदारांच्या एकोप्यामुळे निवडून दिलेले आहे. माझी उमेदवारी पहिल्यांदाच आहे. माझे वडील 1988मध्ये निवडणूक लढवले. त्यांनी या शहराचा आणि प्रभागाचा अत्यंत वेगळ्या पद्धतीने बदल केला. माझ्या वडिलांच्या म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी भगूर नगरपालिकेची इमारत आहे त्यामध्ये माझ्या वडिलांचं खारीचा वाटा आहे. हे सांगताना मला गर्वाने सांगावं लागतं. कारण आपल्या जुनी इमारत असताना नवीन इमारत बांधताना म्हणजे कराच्या माध्यमातून दिला जाणारा जो पैसा आहे त्याचा विनियोग हा मतदारांपर्यंत झाला पाहिजे, नागरिकांपर्यंत झाला पाहिजे. त्याचं सुनियोजन नव्हतं. त्यावेळेस नगर विकास मंत्री स्वतः भगूरला आले, आमच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांनी अत्यावश्यक ज्या काही गरजा होत्या त्याला प्राधान्य देऊन अनेक गोष्टी त्याच्याकडे आल्या. जसं सावरकर उद्यान आहे त्याचबरोबर इथे कृषी उत्पन्न बाजार समितीने माझ्या भगूरच्या लगत जवळजवळ 40 खेडे आहे आणि भगूरच्यासाठी कृषी बाजार समिती मंजूर झालेली होती. पण सत्ताधारी आणि नगरपालिकेतील निष्क्रिय असलेल्या नगरसेवकांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. यातल्या दोन्ही वेळेच्या उपसमित्या या बाहेर गेल्या, म्हणजे इतर तालुक्यात गेल्या. हे दुर्दैवाने आपल्याला सांगावंसं वाटतं आणि ही गोष्ट आमच्या मनात कुठेतरी खंत येते. कारण माझं जर संपूर्ण शहराचा रूट लेन बघितला तर त्यामध्ये जवळजवळ 4 किलोमीटर ते 8 किलोमीटरच्या आतला परिसर आहे आणि इथे उद्योग व्यवसाय नाही. आम्ही फक्त लॉजिंग बोर्डिंगसाठी इथं राहतो आणि व्यवसायासाठी बाहेर जातो. या शहराला जर लघुउद्योग दिले तर प्रत्येक घरात म्हणजे ते पापड उद्योग असेल इतर कुठले लघुउद्योग असेल त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिला असो पुरुष असो लहान मुले असो किंवा विद्यार्थी दशेतले मुलं असो त्यांना स्वतःचं शिक्षण त्यांचा कुटुंबाचं पालनपोषण या माध्यमातून करणं शक्य होईल. अशा एक ना अनेक माझा ब्ल्यूप्रिंट मॅप मी तयार केलेला आहे आणि मी उमेदवारी इथे जरी भगूर शहरामध्ये अत्यंत स्पष्ट सांगायचं झालं
का इथे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई. मी अत्यंत गरीब कुटुंबातला घटक आहे. माझ्याकडे आर्थिक तरतूद नाही, परंतु माणसांची फौज फार मोठी आहे. माझ्या मागे प्रत्येक घरातला कुटुंबातला घटक आहे. मी फक्त जातीचं राजकारण न करता सर्व धर्म समभाव या माध्यमातून माझ्या मागे सर्व मतदार आहे आणि त्या अनुषंगाने मला खात्री आहे का मी निश्चितच विजयश्री खेचून आणणार आहे. कारण 8-7 वेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना माझ्या घरात माझ्या वडिलांव्यतिरिक्त माझ्या कुटुंब म्हणजे समाज बांधवांपैकी 3 जण नगरसेवक होते. माझी मामबहीण सुमनताई बेलदार ज्या मुख्याध्यापिका होत्या त्या स्वतः नगराध्यक्ष पण झाल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर आमचा भाचा प्रशांत बेलदार पण नगरसेवक झाला. त्याच्यानंतर माझा मामे भाऊ संजय मोहिते पण झाला. माझी आत्या माझ्या वडिलांची मानलेली बहीण सुमनताई घोरपडे यासुद्धा झाल्या. मागचा नगरसेवक सुदाम वालदाडे सुद्धा आमच्या मंडळामुळे आणि गल्लीमुळे झालेला आहे. हे अत्यंत गर्वाने सांगावंसं वाटतं. जातीपाती व्यतिरिक्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. माझी कळकळीची परत एकदा विनंती आहे का त्या प्रभागातील सर्व मतदारांना आपण माझं शिक्षणाचा विचार करा. मी उच्च शिक्षित आहे. मी कामगार क्षेत्रात गेली 40 वर्ष काम करत आहे. बाळासाहेबांच्या मी भारतीय कामगार सेनेचा पदसिद्ध सदस्य आहे BKSचा. त्याचबरोबर मी स्थानिक लोकाधिकार समितीचा सुद्धा सदस्य आहे. आज मी महाराष्ट्र राज्याचा राज्य संघटक सचिव या पदावर काम करत आहे. मी जरी सेवानिवृत्त झालं अधिकारी वर्ग 2 या पदावरनं तरी आजही मी कामगार क्षेत्रात सदैव काम करत आहे. आमचं मुंबई येथील कार्यालयात माझी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही शासन दरबारी आणि मध्यवर्ती कार्यालयात मांडण्यास. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.